नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या माझ्या यूट्यूब चॅनेलवर। मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेणार आहोत जो संपत्ती संबंधी आहे, प्रॉपर्टी संबंधी आहे। किशनदेव राऊत विरुद्ध गोविंद राऊत 2025 रोजी लागलेला हा निकाल आहे आणि मालमत्तेच्या वादाशी संबंधित अतिशय महत्त्वाचा असल्याने मी आज तुमच्या समोर हा निकाल घेऊन आलेलो आहे। हा जो निकाल आहे हा ॲडवर्स पोझिशन या न्यायालयीन तत्वात संबंधीचा आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अतिक्रमणामध्ये ॲडवर्स पोझिशन म्हणजे प्रतिकूल कब्जा ही टर्म वापरली जाते आणि यामुळे जे मालक नाहीत ते अतिक्रमण करून आपल्या जमिनीवर दावा करू शकतात। तर कोर्टात दावा करताना, ही याचिका करताना नेमकं काय केलं जातं, यासाठी ॲडवर्स पोझिशनचा दावा करताना काय महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या काय चुका होतात हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण आपल्या संपत्तीचं रक्षण करू शकत नाही। म्हणूनच हे सगळं आज आपण अतिशय सोप्या भाषेत समजावून घेऊयात। परंतु तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी कोणी अजूनही माझा हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावा आणि बेल आयकनही दाबून घ्यावं। मित्रांनो, प्रथम समजून घेऊयात की प्रतिकूल कब्जा किंवा प्रतिकूल ताबा म्हणजे काय किंवा ॲडवर्स पोझिशन म्हणजे काय। कल्पना करा की तुम्ही एखाद्या जमिनीवर किंवा घरात बराच काळ राहताय, पण ती मालमत्ता तुमच्या नावावर नाही। जर तुम्ही त्या मालमत्तेवर 12 वर्ष सलग त्या मालमत्तेच्या मूळ मालकाच्या परवानगीशिवाय मोकळेपणाने आणि कोणत्याही व्यत्ययाविना राहिलात तर तुम्ही त्या जागेवर प्रतिकूल ताबा म्हणजे ॲडवर्स पोझिशनच्या आधारावर तुम्ही त्या मालमत्तेवर मालकी हक्क सांगू शकता, दावा करू शकता, त्यासाठी कोर्टात जाऊ शकता। पण यासाठी तुम्हाला कोर्टात हे सिद्ध करावं लागेल की तुमचा दावा, तुमचा ताबा हा खुला, सलग आणि शत्रुत्वपूर्ण म्हणजे होस्टाईल होता। काय आहेत या संकल्पना, न्यायालय काय म्हणतं या निकालामध्ये आणि न्यायालयाने जो दिलेला निकाल आहे त्याचा एकतर तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये संपत्ती असेल तर तुम्हाला कसा फायदा होईल आणि जर तुमच्या संपत्तीवर कोणी अतिक्रमण केला असेल तर त्या वेळेला देखील तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकता। तर हा मुद्दा आपल्याला स्पष्टपणे मांडावा लागेल की तुम्ही कोर्टाला सुरुवातीपासूनच सांगायला हवं की तुम्ही प्रतिकूल ताब्याच्या आधारावर मालमत्तेचा दावा करताय। जर तुम्ही हे तुमच्या सुरुवातीच्या याचिकेत स्पष्ट केलं नाही तर नंतर अपिलाच्या वेळेला हा मुद्दा उपस्थित करून काही फायदा होत नाही, कोर्ट तो स्वीकारत नाही। आणि किशनदेव राऊत विरुद्ध गोविंद राऊत यामध्ये नेमकं हेच घडलंय। चला ह्या खटल्याची कहाणी किंवा पार्श्वभूमी आपण समजावून घेऊया। काय आहे या खटल्याचे तथ्य आणि या खटल्याचं पार्श्वभूमी। हा खटला मालमत्तेच्या वादाशी संबंधित आहे। याचिकाकर्त्यांनी म्हणजे प्लेंटिफ यांनी एक खटला दाखल केला होता ज्यात त्यांनी प्रतिवादींच्या म्हणजे डिफेंडंट्सच्या नावावर असलेलं विक्रीपत्र रद्द करण्याची मागणी केली होती आणि त्यांचा दावा असा होता की ती मालमत्ता त्यांच्या मालकीची आहे, परंतु त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या याचिकेत म्हणजे प्लेंटमध्ये प्रतिकूल ताबा म्हणजे ॲडवर्स पोझिशनचा दावाच मांडला नव्हता। म्हणजे त्यांनी असं सांगितलं नव्हतं की त्यांनी या मालमत्तेवर 12 वर्षापासून मोकळेपणाने ताबा ठेवला आहे, हेच त्यांनी या सुरुवातीच्या याचिकेमध्ये सांगितलं नाही। आता हा खटला जेव्हा ट्रायल कोर्टाकडे गेला तेव्हा ट्रायल कोर्टाने हा खटला आणि याचिकाकर्त्याचा हा दावा फेटाळला, कारण याचिकाकर्त्यांनी त्यांचा दावा हा सिद्ध केला नाही की ते 12 वर्ष त्या मालमत्तेमध्ये राहत होते। परंतु त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी अपिलात गेले तेव्हा पहिल्या अपील कोर्टाने एक आश्चर्यकारकच निर्णय दिला। त्यांनी याचिकाकर्त्यांचा प्रतिकूल मालकीचा दावा मान्य केला आणि ते म्हणाले की त्यांच्याकडे प्रतिकूल ताबा आहे, पण हा दावा याचिकेत मांडलाच मुळात गेला नव्हता। म्हणून त्याच्या विरुद्ध जो प्रतिवादी होता, डिफेंडंट होता, तो उच्च न्यायालयात गेला आणि उच्च न्यायालयाने सांगितलं की पहिल्या अपील कोर्टाने दिलेला निर्णय चुकीचा आहे, कारण मुळात याचिकाकर्त्याने प्रतिकूल ताब्याचा उल्लेख त्यांच्या मूळ याचिकेत केला नव्हता आणि अपील कोर्टाने ही चूक केली आहे उच्च न्यायालयाने सांगून टाकलं।
शेवटी हा खटला सर्वोच्च न्यायालयात गेला आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती JB पार्टीवाला आणि न्यायमूर्ती R महादेवन यांच्या खंडपीठाच्या उच्च न्यायालयाने हा निर्णय योग्य ठरवला आणि उच्च न्यायालयाचा निर्णय देखील योग्य ठरवला. सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय ते आता आपण बघूयात. तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की कोणताही पक्षकार फक्त त्याने याचिकेमध्ये मांडलेल्या मुद्द्यांवर आणि सिद्ध केलेल्या पुराव्यांवरच यशस्वी होऊ शकतो. त्याला कायदेशीर भाषेत सेकंडम ॲलिगटा ॲट प्रोबेटा असं म्हणतात. याचिकाकर्त्यांनी प्रतिकूल ताब्याचा जो दावा आहे तो मूळ याचिकेत केलाच नव्हता. त्यामुळे अपिलाच्या वेळी हा मुद्दा उपस्थित करणंच मुळात चुकीचं होतं. कोर्टाने असंही सांगितलं की प्रतिकूल ताबा म्हणजे ॲडव्हर्स पोझिशन हा तथ्यांवर आधारित दावा आहे. तुम्ही कधी ताबा घेतला, तो ताबा कसा होता, तुम्ही घेतलेला ताबा मालकाला माहीत होता का, आणि तो ताबा सलग 12 वर्ष होता का, हे सगळं या याचिकेत मांडावं लागेल आणि ते पुराव्याने देखील सिद्ध करावं लागेल. तरच तुमचा प्रतिकूल ताब्याचा आणि त्याद्वारे मिळालेल्या मालमत्तेच्या अधिकाराचा आणि मालकी हक्काचा दावा सिद्ध होऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आता प्रश्न येतो, याचिका इतकी महत्वाची काय, प्रतिकूल ताब्याची याचिका इतकी का महत्वाची आहे? मित्रांनो, कोर्टामध्ये खटला लढताना तुम्ही तुमच्या याचिकेत सगळे दावे स्पष्टपणे मांडायला हवेत. याचिकेत तुम्ही जे सांगता तेच कोर्ट विचारात घेतं. जर तुम्ही प्रतिकूल ताब्याचा दावा याचिकेत मांडलाच नाही आणि नंतर अपिलाच्या वेळी तुम्ही जर तो मांडायला गेलात तर तो प्रतिवादींवर अन्याय आहे का? कारण त्यांना तुमच्या दाव्याला उत्तर देण्याची संधी मिळालेली नाही, मुळात तुमचा दावा नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी उत्तर दिलेलं नाही. तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की प्रतिकूल ताबा सिद्ध करणं सोपं नाही, ॲडव्हर्स पोझिशन सिद्ध करणं हे सोपं नाही, कारण ते याचिकाकर्त्याला सिद्ध करावं लागतं पुरावे देऊन. पहिला मुद्दा असा आहे यातला की तुम्ही मालमत्तेवर कधी ताबा घेतलात हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. दुसरं तुम्हाला सिद्ध करावं लागेल की तुमचा ताबा मोकळा आणि शत्रुत्वपूर्ण होता. तिसरं तुम्हाला हेही सिद्ध करावं लागेल की तुमचा जो मालमत्तेवरचा म्हणजे घर असो किंवा जमीन असो त्यावर सलग 12 वर्ष विना व्यत्यय किंवा व्यत्ययाशिवाय तुमचा ताबा होता. आणि चौथं तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की मालमत्तेच्या मालकाला तुम्ही घेतलेल्या त्या जमिनीच्या किंवा घराच्या ताब्याची पूर्ण माहिती होती. हे 4 मुद्दे तुम्हाला स्पष्ट करावे लागतील आणि सिद्धही करावे लागतील. तर हे सगळं या कृष्णदेव राऊत यांच्या याचिकेमध्ये मुळात मांडलंच नव्हतं आणि पुरावेही दिले नव्हते आणि त्याच्यामुळे कोर्टाने हा कृष्णदेव राऊत यांचा याचिकाकर्त्याचा हा दावा फेटाळून लावला, कारण मूळ याचिकेत प्रतिकूल ताबा याचा उल्लेखच मुळी केला नव्हता. तर या निर्णयाचे प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन म्हणजे आपल्याला व्यावहारिक दैनंदिन आपल्या मालमत्तेची काळजी घेताना किंवा आपल्या मालमत्तेवर झालेल्या अतिक्रमणाचं बाबत कोर्टात जाताना काय काय कसा फायदा होऊ शकतो हे आता आपण बघूयात. त्याला व्यावहारिक आपला उपयोग त्याचा ह्यात खटल्याचा बघूयात. मित्रांनो, हा निकाल आपल्याला असं शिकवतो की तुम्ही मालमत्तेचा दावा करत असाल, मग ती जमीन असो, घर असो आणि इतर काही, तर तुमच्या याचिकेत सगळे मुद्दे स्पष्टपणे मांडा. विशेषतः प्रतिकूल ताब्याचा जर दावा तुम्ही करत असाल तर सुरुवातीपासून पहिल्या याचिकेपासून हा माझा दावा प्रतिकूल ताब्याचा आहे, ॲडव्हर्स पोझिशनचा आहे याचा स्पष्ट उल्लेख करा. पुरावे गोळा करा, जसं तुमच्या ताब्यात असलेले दस्तऐवज, साक्षीदार, तुम्ही राहत असलेल्या घराची इलेक्ट्रिकची बिलं किंवा म्युन्सिपाल्टीचा कर भरल्याच्या पावत्या, अशा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासकट अपिलाच्या वेळेला मूळ याचिकेच्या वेळेला आणला पाहिजेत आणि तरच तो तुमचा प्रतिकूल ताब्याचा आणि त्याद्वारे मिळालेल्या मालमत्तेच्या हक्काचा दावा सिद्ध करू शकतो. हा निकाल मालमत्तेच्या वादांमध्ये खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं, कारण तो सांगतो की कोर्ट फक्त तुमच्या याचिकेत मांडलेल्या गोष्टींवरच निर्णय देईल. म्हणून खटला दाखल करताना सर्वप्रथम वकिलांशी नीट चर्चा करा, त्यांना सर्व माहिती द्या आणि तुमची याचिका काळजीपूर्वक तयार करा. तर मित्रांनो, कृष्णदेव राऊत विरुद्ध गोविंदराव हा निकाल आपल्याला असं शिकवतो की
कोर्टात यश मिळवायचं असेल तर तुमची याचिका आणि पुरावे मजबूत असायला हवेत. प्रतिकूल ताब्याचा दावा करताना याचिकेत सगळं स्पष्ट मांडा, नाहीतर तुमचा दावा फेटाळला जाईल. तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि फॉरवर्डही करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपा करून हा चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणता कायदा किंवा निकाल यापुढे समजून घ्यायचा आहे ते देखील माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा. मी तो सोप्या भाषेत समजावून सांगेन. लक्षात ठेवा, मालमत्तेच्या संबंधीचे कुठलेही प्रश्न असतील तर सर्वप्रथम आपल्या वकिलांना भेटायचं, त्यांना कागदपत्र दाखवायची, त्यांचा सल्ला घ्यायचा आणि त्याची योग्य पद्धतीने याचिका करायची. हा जो निर्णय मी सांगितला आहे तो काही विशिष्ट परिस्थितीतच लागू होऊ शकतो. अंतिमतः तुम्हाला वकिलाचा सल्ला घेणं हे आवश्यकच असतं. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल त्याची चर्चा करताना. तोपर्यंत तुमची रजा घेतो. मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकले, सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन. धन्यवाद.